अनेक वेळा मला असं झालेलं आहे की पुण्यामध्ये मी राहतो आणि पुण्यामध्ये असलेला डॉक्टर हा माझा विद्यार्थी आहे हे मला त्याचं नेम प्लेट वाजेपर्यंत कळत नाही. पण त्याच्यात मला अडचण निर्माण अशी दिसून झाली की जर समजा आपण सगळे एकत्र आलो आणि एकमेकाला जर मदत केली तर मी पहिला प्रयोग हा पुण्यामध्ये केला आणि त्यामध्ये मी प्रचंड यशस्वी झालेलो आहे. त्याच्यातला त्याच बालवाचीच गोष्ट घडलेली आहे की अतुल कांबळे नावाचा मुलगा आहे आपल्याकडे. तो PhD झालेला आहे, डॉक्टरेट झालेली आहे त्याची आणि तो पुण्यामध्ये बालगंधर्व रंगींवर मोठमोठ्या लोकांना तबल्याची साथ करतो. त्याच्या आईला कॅन्सर झाला, तोही फुफ्फुसाचा. मंगेशकर ह्याच्यामध्ये त्याला ऍडमिट केलं त्याच्या आईला. 1,46,000 77,000 काहीतरी असं ते 17 इंजेक्शन्स होते. मग त्यानं मला कळवलं की सर इतके मी पैसे खर्च करू शकत नाही. म्हणजे तुम्ही पोस्ट टाक आपल्या ह्याच्यावर आणि त्यांनी पोस्ट टाकली. आणि तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल की मुंबईच्या आणि पुण्याच्या मुलांनी त्याला इतकी प्रचंड मदत केली. त्यातलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत शांतीश्वर पाटलांनी त्याला मुख्यमंत्री निधीतून रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर ही जी एकत्र येण्याची क्षमता, या ठिकाणी आपण पुण्यात जो आलेला आहोत तो आपण आपलं गाव सोडलेलं आहे. आपण या ठिकाणी परदेशी आहोत, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही मुंबईमध्ये येतात त्यावेळेस तुमच्याबरोबर तुमच्या उद्दीचं आलेलं आहे. म्हणून एक मराठीमध्ये म्हण आहे की माहेरचं कुत्रं जरी आलं तर त्या स्त्रीला ते खूप छान वाटतं. तर तसा प्रकार आपल्या बाबतीत आहे. आणि आपण ज्यावेळेस एकमेकाला भेटतो, माझ्या उद्दीचा माणूस आहे आणि हा उद्दीचा माणूस मला कुठेतरी गाठ पडला, माझ्या उद्दीच्या परिसरातला असो तर तो मुंबईमध्ये मला अप्रूप असतो. आणि एकमेकाला मदत करत असताना आम्ही दुसरा एक प्रकार केला की मी जॉब ऑपॉर्च्युनिटी नावाचा एक वेगळा भाग पुण्यामध्ये सुरू केला. आणि IT क्षेत्रातली मुलं ज्यांचे स्वतःचा कारखाना आहे, सुदैवानं अशी मुलं बरीच आहेत आपल्याकडे की ज्यांची स्वतःची कारखाने क्रीम आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बराच भाग हा मराठवाड्यातल्या मुलांनी व्यापलेला आहे आणि ते अत्यंत मोठमोठ्या पदावर आहे. तर त्यांना मी सांगितले की तुम्ही ज्यावेळेस इथे येता आणि दुसऱ्या मुलांना सर्व्हिसला घेता त्याच्याऐवजी तुम्ही आपल्या उद्गीरच्या आलेल्या पोराला का चालू देत नाही? तुम्ही मराठवाड्यातल्या मुलाला चालू द्या ना. म्हणून मी काय करतो, त्या पोराला CV त्यांचा मागून घेतो, रिझ्यूम मागून घेतो आणि तो त्या ग्रुपवर टाकतो. आणि मुलांना सांगतो मी 5 दिवसात कुणाचा रिझ्यूम तिथं राहू देत नाही. मी मुलांना लगेच विचारतो 5 दिवस झाले त्या रिझ्यूम इथं पडला आहे, याला एवढा नालायक आहे का की याला कुठे जॉब मिळू नये? लगेच मुलं त्याला कुठे होतं ऍडजस्ट करतात. तसं अनेकांना आम्ही पुण्यामध्ये नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत. दवाखान्याच्या बाबतीत सुद्धा तीच आहे. आणि आम्ही डॉक्टर लोकांना तिथे पुण्यातल्या विनंती केली की तुम्ही ज्यावेळेस मुलगीचा माणूस तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की त्याला तुम्ही जर 100 रुपये इतरांना घेत असाल तरी हा 70 रुपये घे. फ्रीमध्ये कोणी तुला मागू नका, कोणी फ्रीमध्ये ट्रीटमेंट करू नका. याच्याशिवाय अनेकांचे अनुभव असे की 4 व्हीलरचे 4च्या 4 टायर बदलले आणि त्याच्यामध्ये सर मला इतके 1000 रुपये माझे वाचले असे मेसेज आम्ही त्याला टाकत होतो. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जर बेनिफिट काही मिळाला तर तो तिथं जरूर तुम्ही तिथं द्या असं मी त्याला कंपल्सरी सांगतो. आणि असे एकमेकाला आम्ही धरून चालतो. कुणाकडे कोणतीही प्रसंग आमच्याकडे एक मुलगा असा आहे की तो काय करतो की मॅन पॉवर सप्लाय करतो. त्याला म्हणून तू मॅन पॉवर सप्लाय करतो म्हणजे काय करतोस? तर त्याला सांगितलं मी फक्त एकच करतो, तुम्हाला काय हवंय सांगा. भांडी घासायला पाहिजे पाठवून देतो, वृद्ध माणूस आहे त्याला सांभाळायला माणूस आहे पाठवून देतो, रंग मारायला पेंटर पाहिजे पाठवून देतो. त्याच्याकडे काहीही मागा तो तुम्हाला सप्लाय करतो. आणि असे हुरहुरणारी व्यवसायातली मुलं ज्यावेळेस तिथे येतात ना त्यावेळेस तुमची दुनिया निश्चित सहज आणि सोपी होते. एकमेकाला तुम्ही खूप खूप मदत करू शकता हे मला जाणवलं. आणि याच गोष्टीचा परिणाम मुंबईतल्या मुलावर झाला. आणि तरी मी मुलगा हा शब्द वापरतो, लक्षात ठेवा. इथं शांतेश्वर स्वतः तुमच्या दृष्टीने मोठे असते, ही इज माय स्टुडंट. तर ते आहे, आम्ही एकमेकाला आदरही देतो. मी त्यांना आक्षेप घेतात की तुम्ही मला अण्णा म्हणू नका, तुम्ही मला अण्णा का म्हणता? आणि म्हणतात आम्हाला आदर वाटतो, बोला असं वाटतं म्हणतो मी अण्णा. तर या गोष्टीचं ज्यावेळेस आणि गेट टुगेदर म्हणून आणखी एक फायदा असा होतो की तुम्हाला जे गोष्ट जाणवलं असेल की तुम्हाला गतस्मृतीमध्ये तुमच्या लहानपणचे तुम्हाला आठवण होते. आपली सगळी लोक अजून आलेली नाही आहेत,
सगळी लोक आली तर तुम्हाला जाणवेल की खरंच आपली गतस्मृती आपल्याला लहानपणी आपण कसं होतो तो आपला बालमित्र आपल्याला भेटलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून आपण एकत्र येतोय आणि गेट टुगेदरच्या भावना फक्त येणं एकमेकाला भेटणं जेवण करणं निघून जाणं एवढा सीमित ठेवू नका. ज्यावेळेसही एखाद्यानं तुम्हाला तिथं हाक मारेल तर त्याची दरवाजावर मारलेली टकटक लक्षात ठेवा आणि त्या टकटकीला प्रतिसाद द्या. तर तुमच्या टकटकीला दुसरे प्रतिसाद देतील. एकमेकाला मदत करणे हाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये जाता जाता एकही तुम्हाला कल्पना देतो. मला झालेला त्रास मी तुम्हाला सांगतो की तो जो केलेला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग, शिवसेना इकडे गेली, काँग्रेस तिकडे गेली, काय गरज नाही. तुमचं तुम्ही बघा, त्याचे काय तुम्हाला देणं गेलं. मी लगेच त्याला फोन करतो, काय लावलंय मला पाठव, ग्रुपवर टाकतो. तुझ्या गुड मॉर्निंग माझी गुड होत नाही, जी माझी व्हायची ती होणार आहे. तेव्हा गुड मॉर्निंग टाकायचं नाही, कृपया टाकू नका ते. आणि सुशिक्षितांना मला सांगून लाज वाटते म्हणून तुम्हाला फोन करून सांगायला, तुम्ही का करताय असं? तुम्हाला अडचण काय असेल तर सांगा ना, आम्ही पाठीशी उभं राहू. तो आपलं गणपती उत्सव झाला, गणपती उत्सव त्या जाहीर टाकू नका. कशाचं तुम्हाला काही माहितीही नाही. त्या मोठी त्याला पाठवली की ती कचरा आमच्याकडे पाठवून द्यायचा, तर तो कचरा टाकू नका आमच्यापाशी. तेव्हा माझी विनंती आहे की त्या ठिकाणी कामाव्यतिरिक्त त्या ग्रुपचा वापर करू नका. नाहीतर मी डायरेक्ट इथं जे 2 जणांना मी झटके दिले इथं तुमच्या समोर स्पष्ट सांगतो, मी स्पष्ट बोलणार. मी त्यांना फोन करून सांगितले, बाबा तू बंद कर, नाहीतर मी तुला काढून टाकेल. मी आता विनंती करतो, नंतर मी तेवढा स्ट्रिक्ट आहे आणि मला त्याचं काही घेणं वाटत. मी सर्वांसाठी लढतोय, माझ्या वैयक्तिक जीवनासाठी तुमच्याशी लढत नाहीये. शिस्त पाळ, त्याची संहिता आहे, आचारसंहिता आपण त्याची पाळूया आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण एकमेकाला मदत करूया, त्याचे नियम पाळूया. ही एक गोष्ट पाळा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे जर सुद्धा जागा निर्माण झाली एखादी, तुमचं हॉस्पिटल आहे, आता डॉक्टर बळीराम आमच्याकडे, मी त्यांना विनंती करेन तुमची जर जागा नाही तर फर्स्ट प्रेफरन्स टू आवर मराठवाडा. ही मुलगा तुम्ही नाव घेऊन मला बोलायची इच्छा आहे, पण काही जाती अशी आहेत की आपल्याच जातीच्या लोकांना ते आपल्या हाताशी देतात. तुम्ही एखाद्याकडे जा आणि त्याला जर सुद्धा तुमचा वस्तू जर दुरुस्त करायची इलेक्ट्रॉनिक आणि तो जर त्याला करता येत नसेल तर तो तुम्हाला माघारी जाऊ देत नाही. तो आपल्या भाऊ जातीच्या नाव सांगतो, माझ्या मेरा नाम बोलो करके देगा तुमको, त्याला तुम्हाला दुसरीकडे जाऊ देणं आणि तो आपण आपलं त्याचा ऐकून माणूस शोधत जातो कुठाची करता. पण आपल्या माणसाला आपण सहकार्य करत नाही. तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कारण तुमच्या संकटामध्ये वरवरून किंवा तुमच्या गावावरून माणसं येणार नाहीयेत. तुम्हाला हीच माणसं तुम्हाला मदत करतील, हीच माणसं तुम्हाला मदत करतील. गावाकडून कोणीही येणार नाही याची जाण ठेवा. इथल्या लोकांना जपा, आपल्याच लोकांशी संबंध चांगले ठेवा आणि एकमेकाला मदत करण्यासाठी एकत्र या आणि पुढे चालून आपल्याला याच्यामध्ये केवळ एवढं करून आपल्याला थांबायचं नाही. तर माझा तर प्लॅन असा आहे की काही लोकांनी, तुम्हाला सांगायला हरकत नाही, सगळ्यासमोर मी सांगतो, जॅकी श्रॉफ उद्गीर साहेब त्याची इच्छा आहे की माझी आईच्या नावानं मला काहीतरी करायचं आहे. तो द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायलाच तयार आहे. हे आमचं दुर्दैव आहे. तर मी त्याला पहिले आम्हाला बोललो, बातम्या आम्ही आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं सहकार्य आपल्याला आहे. मेरे माँ के नाम पर कुछ ना कुछ तो कहीं तो कुछ बनाव, पण ते कुणाकडे द्यायचं हा वादाचा मुद्दा आहे. कारण सगळ्याच्याला कोण कोणाचा खिसा आपण काही सांगता येत नाही. म्हणून मी त्याला सांगितलं, आमचं रजिस्ट्रेशन होऊ द्या. आमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं, व्यवस्थित सगळं झालं. त्याच्यामध्ये आम्ही जर कार्यकारिणी स्थापन केली तर त्यात जो कोणी कॅशियर आणि सचिव असेल त्याच्या जॉईंट अकाउंटवर ती रक्कम तुम्ही भरून ते चालू करू शकता. आणि हे आपण करणार आहोत. मी तुम्हाला शब्द देतोय. आता माझं वय 77 झालेलं आहे आणि मी तुम्हाला ते आश्वासन देतोय की मी ते करीन. तुम्ही माझ्याबरोबर राहिले पाहिजे. सरकार सर तुम्ही आता बाजूला आम्ही करतो, मला त्यात आनंद वाटतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण सगळे एकमेकाला मदत करूया आणि एकमेकाच्यासाठीच आपण इथे एकत्र येऊया. या गेट टुगेदरच्या बाबतीत हीच माझी भावना आहे. तेव्हा आपण सर्वजण इथं आलेलो आहात आणि माझ्या हाकेला ओ दिलेली आहे. म्हणून मी काही जणांना म्हणलं की सर्वांना हाका मारलं तर कोणी ओ देत नाहीये. हाका कोण मारतंय याला सुद्धा किंमत असते आणि तेवढी माझ्याकडे क्षमता आहे की मी विद्यार्थी घडवलेला आहे आणि त्याने माझ्या हाकेला ओ दिलीच पाहिजे याची मला खात्री आहे आणि मी त्यालाच हाका मारतो की जो मला ओ देतो.
बाकी मी कोणाला हाका मारत नाही. आपण माझ्या हाकेला ओ देऊन निघाला त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि पुढच्या आयुष्यासाठी तुमचं माझ्यासारखं शरीर चांगलं राहून, माझं वय आता 78 चालू आहे, तेव्हा असं तुम्ही ठणठणीत राहा हे मी तुला